जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीसाठी अत्यंत जास्त महत्त्वाची एक गुड न्यूज आहे आणि ती ही गुड न्यूज आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हीच सध्याच्या घडीला आपल्यासाठी असलेली सर्वात मोठी गुड न्यूज आहे। काय आहे ते सूचना, त्याविषयी आपण तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण महत्त्वाची माहिती। बघा मित्रांनो, आपल्याला आजच्या तारखेला, आज महाराष्ट्र दिन आहे, या तारखेला जे आहे एक महत्त्वाची व्यवस्थापनांसाठी सूचना दिसत आहे। यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना। आता या सूचनांमध्ये पहिली आणि महत्त्वाची सूचना मित्रांनो अशी देण्यात आलेली आहे की शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 झालेली आहे। त्या चाचणीमध्ये एकूण 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीला उपस्थित होते आणि त्यानंतर 15/12/25 ते 15/1/26 या कालावधीमध्ये जी आहे सेल्फ सर्टिफाय करण्याची संधी देण्यात आली होती आणि या कालावधीमध्ये एकूण 1,70,108 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेला आहे। म्हणजे इथून पुढे शिक्षक भरतीच्या स्पर्धेमध्ये 1,70,108च उमेदवार रिंगणामध्ये असणार आहेत। आता यांच्याकरिता पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय आणि विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणं आवश्यक आहे। आता ही जाहिरात या आस्थापनांनी जी आहे द्यायची आहे। त्यासाठी यांनी जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळं आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सोसायटीज यांच्यासाठी जे आहे पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी 1 मे म्हणजे आजपासून येत्या 31 मेपर्यंत टॅब उपलब्ध करून दिलेला आहे। आता या आस्थापनांसाठी जे कोणतं या ठिकाणी पोर्टल उपलब्ध आहे त्यांच्यासाठी देखील तेच आहे, महा टीचर्स रिक्रुटमेंट। त्याच्यावरती जाऊन जे आहे लॉग इन करायचं आहे, आपला ID पासवर्ड वगैरे रिसेट करायचं, ते जनरल गोष्ट आहे, ते आपल्या अभियोग्यताधारकांसाठी महत्त्वाचं नाही आहे। त्या ठिकाणी जाऊन आपलं लॉग इन या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आणखी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। उदाहरणार्थ 4 नंबरला की व्यवस्थापनाला जे आहे जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त जे की मावक राहतं, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे। यापूर्वी प्रमाणित केलेला जो SCBCचं आरक्षण आहे किंवा पेसा क्षेत्रातील आरक्षण आहे यामध्ये बदल झाला असेल तर ती बिंदू नामावली जी आहे, रोस्टर ज्याला आपण म्हणतो, ते अद्ययावत करणं आवश्यक आहे। त्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा जो शासन निर्णय आहे 7/2/19चा, त्याप्रमाणे आपण सर्व कारवाई करायची आहे। परिशिष्ट अ या ठिकाणी दिलेलं आहे, कोणी कशा प्रकारे जे आहे या ठिकाणी चेकिंग करून घ्यायची आहे। उदाहरणार्थ जिल्हा परिषद असेल तर जे बिंदू नामावली आणि विषयनिहाय रिक्त पदं भरणारी जी अथॉरिटी आहे ती असणार आहे शिक्षणाधिकारी, तपासणारे जे आहे CEO असणार आहे, महानगरपालिकेचे वेगळे आहे। आता याचा आपला जास्त संबंध येत नाही म्हणा। आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर बघा, लक्षात घ्या, आपल्याला जाहिरात कधी पर्यंतच्या तारखेची येणार आहे तर शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार संच मान्यता शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जी मे महिन्याच्या अखेरपर्यंत जेवढी पदं रिक्त होणार आहे त्या पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यापैकी देखील ना त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे 80% मर्यादेमध्ये नोंदणी आपल्याला करायची आहे। आता काही पदांच्या बाबतीमध्ये एखादं न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर ते देखील या ठिकाणी जे आहे पदं वगळावी, 1 ते 5 असेल, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 या गटासाठी वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला द्याव्या लागतील। त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जे 6वी ते 8वी भाषा असेल, गणित विज्ञान आहे किंवा विज्ञान व सामाजिक शास्त्र आहे किंवा वेगळं गणित विषय असेल किंवा सेपरेट विज्ञान विषय असेल, यांच्यासाठी देखील ना वेगवेगळी जाहिरात आपल्याला अपलोड करायची आहे। म्हणजे जो टीचर हवा आहे त्याचं स्पेसिफिक डिमांड केलेली असावी, कारण शक्यतो आपल्याकडे जे आहे मॅथ्स सायन्सचं कंबाईन पद राहतं, सामाजिक शास्त्राचं कंबाईन पद राहतं, पण त्याच्यामध्ये मग इतिहासाचं वेगळं, भूगोलाचं वेगळं असं पाहिजे असेल तर त्या पद्धतीने मेन्शन करायला त्यांनी या ठिकाणी आदेशित केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं 15/3/24चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये दिलेल्या निकषानुसार कला व कार्यानुभव ही जी पदं आहेत
व रिक्त असलेली पदे यासाठी विशेष शिक्षक स्पेशल टीचर पण म्हणूया ते देखील नोंद करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे स्पेसिफिक सब्जेक्टचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी परत सांगितलेला आहे की तुम्हाला इतिहासाचा पाहिजे तर इतिहास मेन्शन करा, भूगोलाचा पाहिजे तर भूगोल मेन्शन करा. याच्यासोबतच बघा ह्या रूल नंबरचा मुद्दा बघा की 15/3/24 अन्वये दिलेल्या निकषानुसार शारीरिक शिक्षण मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय देखील या ठिकाणी आपल्याला निवडता येणार आहे. त्यानंतर हा जो पॉईंट आहे 18 नंबरचा, त्यामध्ये त्याने सांगितलं एक शासन निर्णय त्यांनी मेन्शन केलेला आहे की 13/10/23 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार अशा मंजूर आणि रिक्त असणाऱ्या पदांसाठी जे आहे नोंद करायची. त्यानंतर शेवटचे 2-3 पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे तेवढे तुम्हाला सांगतोय, व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाही. जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते. त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार करता येणार आहे. त्यामुळे अगोदर आपली बिंदू नामावली चेक करायची आहे, जनरेट करायचं आहे. ते एकदा ॲप्रूव्ह झाल्याच्या नंतर मग आपल्याला जाहिरात देता येणार आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय 7/2/19 मधील जे नियम आहे त्या नियमानुसार जाहिरात ही वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्ध करण्यात यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी जाहिरात आहे, जो मॅन्युअल आहे ऑलरेडी जो दिलेला आपल्या पवित्र पोर्टलला, त्या मॅन्युअलप्रमाणे ही जाहिरात असायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी शेवटचा सांगितला आहे की शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विहित मुदतीमध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना हा एक ईमेल ID आहे त्याच्यावरती कळवा. म्हणजे याचा अर्थ जे आहे आता ऑफिशियली सगळा जो कारभार आहे परीक्षा परिषदेकडे गेलेला आहे. आता आपले जे शिक्षण आयुक्त आहे ते शिक्षक भरतीपासून आता दूर राहतील. व्यवस्थापनास अन्य काही अडचणी असेल तर त्याने एज्युपवित्र 2025 किंवा एज्युपवित्र25@gmail याच्यावरती मेल करायचा आहे. मित्रांनो, एकच गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्वाची आहे सध्याच्या घडीला, की ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता इथून पुढे 1 महिनाभर जे आहे प्रत्येक आस्थापना आपल्या परीनं या ठिकाणी जाहिरात अपलोड करून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यांच्यामध्ये आलेल्या ज्या त्रुट्या आहेत त्रुट्या दूर करून कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहिरात अपलोड करेल. आणि एकदा जाहिरात अपलोड करण्याचं काम कंप्लीट झालं त्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिरात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सध्याचं जे काही सिनॅरिओ पाहता आपल्याला एक गोष्ट सांगता येऊ शकते की जून महिन्यापर्यंत जे आहे किंवा जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत का होत नाही आपल्याला जाहिरात पवित्र पोर्टलला एक्झॅक्टली जी जाहिरातीची आपल्याला प्रतीक्षा आहे ती जाहिरात पाहायला मिळू शकते. तुम्हा सर्वांना यासाठी शुभेच्छा. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी या दिवसासाठी प्रयत्न केला होता की ॲटलिस्ट टॅब उपलब्ध व्हायला पाहिजे, आम्हा लोकांना समजायला पाहिजे की प्रोसेस एक्झॅक्टली कुठपर्यंत आलेली आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. तुम्हा सर्वांचं आता हे कर्तव्य आहे की या व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत याला फॉरवर्ड करायचं, कारण ही गुड न्यूज प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवी.